अमरावती एक्सप्लोर करणार आहे। मला हिंदी चांगली येत नाही तर मी आज मराठीत बोलणार आहे। माझी दीदी हिंदी ठीकठाक बोलते, तिची हिंदी थोडीशी चुकते, तर मी मराठीतच बोलते बाबा, मला मराठीत चांगली येते। तर आम्ही अमरावती एक्सप्लोर करतोय। आम्ही पहिले म्हटलं होतं की आम्ही मालटेकडी जाणार, पण आम्ही काही मालटेकडी गेलो नाही कारण तिथे काही एवढं काही चांगलं आहे नाही दाखवायचं। तर आम्ही तपाडिया जाणार आहे। तपाडिया अमरावतीचा बेस्ट मॉल आहे असं सगळेजण म्हणतात, मी तर पाहिला नाही आहे। तर आता बघू आणि सांगतो तुम्हाला पोहोचल्यावर। बाय। मी अमरावतीला आलेला आहो खूपदा, पण आम्ही गाडी कधी आणली नाही आहे आणि आता आम्ही गाडी आणलेली आहे। आम्ही फुल एन्जॉय करतोय, म्हणजे फिरत आहोत। आम्ही अमरावती जास्त फिरत नाही। पहिली गोष्ट आमच्याकडे गाडी नसते, कारण गाडी अकोल्याला असते ना, तर आम्ही अमरावती फिरत नाही। आता आम्ही गाडी आणली आहे तर आम्ही अमरावती फिरतोय आणि अमरावती एक्सप्लोर करायसाठी गाडी तर लागतेच। आणि अमरावतीचे रोड एवढे छान आणि इतके बेस्ट रस्ते आहे। अकोल्याचा एका रस्ता अमरावतीच्या 2 रस्त्यामध्ये अकोल्याचा एक रस्ता बनतो आणि एका रस्त्यामधूनच हे 2 रस्ते बनवतात। जसे की हा एवढा मोठा रस्ता आहे, या रस्त्याच्या मधात अकोल्याचे 2 रस्ते बनून जातात। मला सांगता नाही येत आहे कारण इतकी मजा येत आहे, गाडीवर फिरायला तर खूपच मजा येते। इथे 2-2 मिनिटांनी सिग्नल्स आहेत आणि ट्रॅफिक तर खूप आहे ताई, इतकी नाही आहे म्हणा, पण आहे ट्रॅफिक खूप आहे। अकोल्याच्या एवढी आहे नाही। आणि रस्ते बघा तुम्ही, इतके बढिया रस्ते भाई साहब, मला तर खूपच आवडते अमरावती। तर काय म्हणते, तर आता आम्ही जात आहे आणि मी पण आज मराठीत बोलणार आहे, कारण की जर एक जण हिंदी आणि एक जण मराठीमध्ये बोललं तर कसं होणार आहे ना। ठीक आहे, सो तुम्हाला हॉटेल, तर अमरावतीमधलं हॉटेल तुम्हाला दाखवतो। तुम्हाला लाईव्ह चॅनल दिसत नसेल, पण हे अमरावतीचं रंगोली हॉटेल आहे बहुतेक। हा, रंगोली पर्ल आहे। रंगोली पर्ल एकदम बेस्ट हॉटेल आहे। मी तर कधी गेली आहे, याच्यानंतर जाईल तर तुम्हाला नक्की दाखवेल। सो आम्ही जात आहोत तुमच्या इथे गाडीच्या लाईट्सनी सगळ्या चेहऱ्यावर उजेड पडत आहे। तर माझी स्किन चांगली दिसत आहे, तसं तर मी स्किन केअर करत नाही, ही करते। हिची स्किन बघा किती छान दिसते, गोरी चिट्टी। आणि तुम्ही एक्साइट आहात का पाहण्यासाठी? तुम्ही एक्सायटेड असाल तर तपाडिया आला आहे। आपण तपाडियामध्ये म्हणजे अर्ध्यापर्यंत पोहोचलो। आता तपाडियामध्ये गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवणार। तुम्ही एक्सायटेड असाल तर पटकन लाईक करून द्या, चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि तिचे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता। थँक्यू सो मच, तुम्ही काही आम्हाला इतका सपोर्ट करत आहे। आणि आम्ही लोकेशन ऑन केलेली आहे कारण आम्हाला समजतच नव्हतं काय करावं आणि रस्ता विसरली होती। तर तुम्ही बघू शकता आम्ही तपाडियामध्ये पोहोचलो। गाईज आम्ही चालून थकलो आहे, पण रोड काही संपत नाही आहे। आता मला टर्न घ्यायला लागेल आणि एवढा दूर जायला लागेल, पुन्हा हाच रस्ता वापस बोल फिरून। चलो, सो हे अमरावतीचं मोठं डिमार्ट आहे। काल आम्ही ज्या अमरावतीच्या डिमार्टमध्ये गेलो होतो, टर्फ पार्क करतोय, मध्ये गाडी लावायची आहे। बघा केवढा मोठा बेसमेंट आहे बाई, इज द बेस्ट। कुठं चाललो आपण मला समजत नाही आहे, गोल 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 फिरत आहे। बाप रे बाप, बेसमेंट मध्ये पण फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर। तर गाईज तुम्हाला माझा आवाज असेल, खूप जास्त आवाज आहे। तर इथे गाडी पार्किंगमध्ये पण 2 फ्लोअर आहेत, तुम्ही बघू। खाली आहो आम्ही आणि इथून लिफ्टने तुम्ही जाऊ शकता, इथे लिफ्टची पण सुविधा आहे। तर आता एन्जॉय करत तपाडिया मॉल। तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे
हा आहे तो मॉल अमरावतीमधला. ओके, आणि आता आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये. सो आता आम्ही आतमध्ये जाते. हा आहे तो मॉल. 24 तो मिनिटं काहीच, आणि इथे माहिती आहे का पहिले आम्ही या लिफ्टमधून आलो, नंतर आम्ही बाहेर गेलो, आणि इथे प्रत्येक ब्रँडचे इथे सगळ्या ब्रँडचे इथे प्रोडक्ट्स आहेत. कलरी बार, मित्रांनो मी इथे कलरी बारची सनस्क्रीन लावलेली आहे. सनस्क्रीन आहे रे. छान आहे ही सनस्क्रीन. सो गाईज, मी पाहूनच खूप हैराण आहे. इथे इतके सुंदर सुंदर आणि इतके छान लाईट्स आहेत की है ना. फ्लोअर पण आहे तिथं. इथे इतके सगळे फ्लोअर्स आहे की तर आता आम्ही पॅन्टल हे अकोल्यात पण आमच्या अकोल्यात पण आहे, पण आम्ही तरी इथे दाखवायसाठी आलोय. इथं नुसतं जिकडे तिकडे आरसेच आरसे. आणि गाईज कपड्या मॉलमध्ये हे सेन्सिबल बेसिंग आहे, तुम्ही बघू शकता. ओके, ही सेकंड फ्लोअर एक्सप्लोअर करणार आहोत. हो, माहिती खूप दिल्यासारखं होते. बट आम्ही आता सेकंड फ्लोअर एक्सप्लोअर करतायत. तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त इथे ब्रँड आहेत, आणि प्रत्येक ब्रँडचे इथे प्रोडक्ट्स आहेत. ओके, तो गाईज तुम्ही इथे टाकून तुमचे पाय क्लीन करू शकता. हे बघा, लीच आहे. तुमच्या पायाला म्हणजे तुमच्या पायाला वगैरे काही इजा झाली असेल तर ते घाण काढून टाकते तुमच्या म्हणजे पायाची. पाय क्लीन करते. हा, ओके, शॉर्टमध्ये. आणि आता आम्ही इथे जाऊन फक्त तुम्हाला तपड्या मॉल एक्सप्लोर करायसाठी आणलेला आहे. ओके गाईज, तर इथे टॉप वगैरे आहे. आणि इयरिंग्स. गाईज आता आम्ही निघालोय. आणि गाईज आता आम्ही तुम्हाला बॅगचे आता आम्ही आलो आहे इथे फुटवेअर कलेक्शनकडे. तर गाईज इथे आमच्या अकोल्यामध्ये सगळं वेगळं वेगळं आहे, पण इथे एका मॉलमध्ये ना आम्हाला सगळं बघायला भेटत आहे. एक प्रकारचे ब्रँड आहे आणि एक प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि आम्ही आता थर्ड फ्लोअर एक्सप्लोअर करणार आहोत. तर फायनल आणि हा जो आम्ही एक्सप्लोअर करत आहोत. तो गाईज आलोय थर्ड फ्लोअर, जिकडे आपण खायच्या पण गोष्टी घेऊ शकतो. आपण इथे खायच्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो. ओके, तर आम्ही आता तुम्हाला फायनल फ्लोअर, तो फायनल फ्लोअर नव्हता, तो फोर्थ फ्लोअर होता. इकडे खूप काही आहे बघण्यासारखं. इथे गेम्स वगैरे आहेत. ओके, तो गाईज आम्ही निघालो. फूड बंगला आहे. मी इकडे जात आहे, तर बघू शकता तुम्ही इथे लहान मुलांना खेळायसाठी खूप छान आहे. तुम्ही जर कधी आले तर पडिया मॉल एक्सप्लोर करू शकता. आणि आम्ही सगळं दाखवणार आहे काय काय आहे. तर छान आहे गाईज, तुम्ही कधी पण येऊ शकता आणि बघू. आणि इकडे सगळे लहान लेकरे आहेत.
आता आम्ही खाली जात आहे. ओके, इथे जर गाईज तुमच्याकडे कमी बजेट असेल तर तुम्ही इथे येऊ 99 मार्केटमध्ये एक्सप्लोर करू शकतो. तर आता आम्ही बघतो. मी जात आहोत घरी आणि आता सगळ्यात खालचा फ्लोअर आहे गाईज. वरतून जाता जाता आम्ही खाली जाणार आहोत आमच्या घरी. ओके, तुम्ही पण या, तुम्ही पण एक्सप्लोर करा. अजून काय सांगू शकशील तू याच्यामध्ये? तिच्या चॅनलला खूप सपोर्ट करा. तर फायनली आता आम्ही बेसमेंट बेसमेंटला आलो नाही आहे, बेसमेंटमध्ये जायसाठी आलो आहे. बेसमेंटमध्ये जायचं. ओके, तो गाईज आता आम्ही जात आहे घरी. तो आहे आम्ही. तुम्ही पण या, तुम्ही पण एक्सप्लोर करा. आणि असे करून मी माझा व्हिडिओ संपत नाही आहे. तर आम्ही जेव्हा चाटला जातं, खायला जातं आम्ही, तर ते आम्ही सुरू करतो. चलो आता घरी म्हणजे मी थोडंसं थांबू कुठेतरी खायसाठी आणि मग घरी. आई साप. वॉट ऑफ फन गाईज, वॉट ऑफ फन. इतकी मस्त अमरावती काय सांगू. ते बघा पायऱ्या, पण आम्ही लिफ्टने आलो. तर आम्ही पुन्हा रस्ता विसरलो. अरे यार, आणि हिला माहिती नाही आहे की कुठून जायचं आहे. तर आता लोकेशन सुरू करतो आणि स्टार्ट. पहिले आम्ही इकडे गेलो होतो, आता आम्ही इकडे चाललो. बाय बाय तपाडिया. सो गाईज आता आम्ही चौपाटीवर आलो अमरावतीच्या. इथे खूप छान स्पंजी डोसा मिळतो. सो आम्ही तो खाणार आहे. आणि मी डोसा घेतला आहे सोबत चटणी, डोसा, हे वेगळी चटणी, हे तिखट चटणी. मी खात. आता ही टेस्ट सांगते तुम्हाला कशी आहे त्याची. त्यामध्ये फोटो काढतोय. थांब हाच काढ ना. मी काय म्हणतो, आता आम्ही चाललोय घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट लस्सी घेतली आहे दादीसाठी माझ्या, आणि हे छोटे लस्सी आहे. तर आता हा आमचा व्लॉग आम्ही खतम करतो. मिळून नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. बाय बाय गाईज.